ते मागचे फॅन का चालू? चिंतन आहे एक प्रकारचं. आणि म्हणून मी ज्यावेळी चित्र पाहतो, हताश झालेली कार्यकर्ते आहेत, ही आपला आत्मविश्वास गमावल्याची भावना आहे. 80 जे आमदार होते, आपण 42 झालो. आज लोकसभेमध्ये 45 खासदार झाले. पण आपल्या समोर असणारा जो पक्ष आहे, त्यांची एका खासदारावरून सुरुवात झालेली होती. म्हणून नाव घेऊन आपण फक्त पाहत बसणं ही आपली भूमिका नाही आहे. आपल्यावर फार मोठी जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्यांवर. कारण खोट्या प्रचारानं, खोट्या म्हणजे माध्यमांचा जो प्रचंड वापर झाला, सोशल मीडियाचा वापर झाला, आज तो सोशल मीडिया ज्यांनी आपली बदनामी केली, पक्षाची बदनामी केली, आज तो सोशल मीडिया काय लिहितो रोज, हे तुम्ही रोज पाहताय. कोणत्याही माध्यमाचं ते विशेष महत्त्वाचं आहे. ते प्रसार माध्यम असेल, सोशल मीडियाचं माध्यम असेल, फक्त आपण आपला व्यवहार कसा ठेवतो रोजच्या जीवनामध्ये, ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी नावामेद होण्यापेक्षा आता काही फार आत्मचिंतन करण्यात बसण्याचा अर्थ नाही. आपण लगेच सांगतो आपण आता आत्मचिंतन केलं पाहिजे. आता ते चिंतन करण्याचं आपलं काम नाही आहे. आपल्याला काही रेशीम बागेत जाऊन चिंतन करायचं नाही आहे. आपल्याला रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांच्या भावना काय आहेत, लोकांची फसवणूक कोणी केलेली आहे, आणि खरं ह्या लोकांचं जे खरं जो चेहरा आहे तो आपल्याला लोकांसमोर आणण्याची आता एक फार मोठी, आज आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. ते आजचे दिन वगैरे सगळे संपलेले आहे आता. परंतु कार्यकर्त्यांच्या या सगळ्या सरकारच्या निष्क्रियतेबद्दल, राज्य सरकारची निष्क्रियता रोज समोर येते. हे भरकटलेलं जहाज आहे. महाराष्ट्रात काम करणारं सरकार जे आहे भरकटलेलं आहे. केंद्राची तीच परिस्थिती आहे. मी आता मागाशी फोन घेतो, मुख्यमंत्र्यांना मी फोन करत होतो की मला पुण्याची लोक सकाळी भेटली, काही मुलं, पालकांची मुलं ते IITला आहेत चेन्नईला, आणि ती पुराणी भेटलेली आहे. IITची लोक अजून सुट्टी देत नाही. चिंतेत आहेत पालक. मला म्हटले काहीतरी करा. मी आता यांनाच फोन करत होतो की सांगा ते एकदा मुख्यमंत्र्यांशी बोला चेन्नईला. अजून म्हणजे ते मुलं बुडाल्यानंतर तुम्ही त्या IITला सुट्टी देणार का? आणि म्हटलं आता राज्य सरकारने अजून हेल्पलाईन सुरू केली नाही. एक हेल्पलाईन सुरू करा ताबडतोब, की लोकांनी कोणाशी बोला. मी तर मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो कधी, पण प्रत्येकदा मुख्यमंत्र्यांशी बोलू शकणार नाही ना. एक हेल्पलाईन सुरू करा ताबडतोब. लोक कोणाशी संपर्क करावा. इथे पुण्यामध्ये काँग्रेस पक्षानं, मी म्हणजे इथं आपल्या पक्षानं अशा वेळी एखादी हेल्पलाईन सुरू करायला पाहिजे, ती लोकांना लगेच भावते की हा पक्ष लोकांसाठी काम करणार आहे. लोकांना माहिती आहे काँग्रेस पक्षाचा इतिहास काय, पण कार्यकर्ते लोकांसाठी उभे राहतात. ही भूमिका आपल्याला या निमित्तानं पुढं आपल्याला घेऊन गेलं पाहिजे. हेल्पलाईन आपण उभी केली, हेल्पलाईन ताबडतोब सुरू केली पाहिजे. अशा ज्या घटना ज्या घडतात, कारण आपण जे आपल्याला जे कनेक्ट व्हायचं आहे ते आजच्या तरुण पिढीशी कनेक्ट व्हायचं आहे की ज्यांना इतिहासाचा काही संबंध नाही आहे. त्यांना 125 वर्षाची पक्षाची परंपरा माहीत नाही. तो रोज त्या सोशल मीडियावर, ते इंटरनेटवर आणि ताज्या घटनेच्या वर आधारित त्याचं तो मन बनवत असतो. आज कार्यकर्त्यांपुढे आव्हान तेच आहे. आम्ही अनेक वर्ष एका चाकोरीतून वाढलेला आहोत. एका विशिष्ट चाकोरीत आम्ही पुढे गेलेला आहोत. आणि आपल्या पक्षामध्ये, कोणत्याही पक्षामध्ये ती आहेच ना, हा त्याचा कार्यकर्ता. आपण कोणाचा कार्यकर्ता तर शिका असतो आपल्याला. हा मोहन जोशीचा कार्यकर्ता आहे, हा राधाकृष्ण विखेंचा कार्यकर्ता आहे, हा काँग्रेसचा कार्यकर्ता. हे आपल्याला सांगायला लोकांनी शिकलं पाहिजे. आपण हे आपल्या पक्षाचं यश आहे.